जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल बुद्धाचे तत्त्वज्ञान, गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. कारण असे केल्याने हे तत्त्वज्ञान यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून तर एंडिंगपर्यंत, खतम होतपर्यंत लक्षपूर्वक ऐका. काय लिहिलेलं आहे ते, कारण मी ते वाचून सांगतो, बरोबर? ऐका. फक्त तुम्ही मला बघितलं पाहिजे याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे? चला मग. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सुरू आहे. त्याच्यातील 3रा खंड, त्याच्यातील भाग 4, त्याच्यातील 2रा प्रकरण. काय लिहिलं यामध्ये बघा. हे जग कोणी निर्माण केले? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले, हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्रह्मानी योजनेत हा ईश्वराचा प्रजापती, ईश्वर, ब्रह्मा, महाब्रह्मा इत्यादी अनेक नावे आहेत. जर असे विचारले की हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला, तर या प्रश्नाला तेथे काहीच उत्तर नाही. हे बघा, जर त्यांना विचारले ईश्वर कोण आहे आणि त्याच्या अस्तित्वात तो कसा अस्तित्वात आला, त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्यांचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. ते म्हणतात की ईश्वर, शिव चांगला कार्यकारी आहे. ईश्वराला न्यायी म्हटले जाते आणि ईश्वराला दयाळू म्हटले जाते. असा प्रश्न उत्पन्न होतो की भगवान बुद्धांनी ईश्वराचा दृष्टिकोन म्हणून स्वीकार केला आहे काय? उत्तर आहे नाही, त्यांनी स्वीकार केला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आहे आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचले नसून विकास पावलेले आहे. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे काल्पनिक धर्म आहेत. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म राखण्याने काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धांनी हा प्रश्न येणेप्रमाणे येथेच सोडला नाही. त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला. ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला त्याची अनेक कारणे आहेत. त्यांनी असा विचार मांडला की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या लक्षपूर्वक ऐका काय लिहिलेलं आहे ते, ठीक आहे? जय भीम.